नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। यापूर्वीच्या तासिकेमध्ये आपण महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग व महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची काही वैशिष्ट्ये यांचा अभ्यास केलेला आहे। तर आजच्या तासिकेमध्ये आपण महाराष्ट्राचा आर्थिक विकास कशा प्रकारे होत गेला या घटकाचा अभ्यास आज आपण करणार आहोत। तर बघा, इथे आपल्याला एक चित्र दिसत असेल, तिथे वरती लिहिलेलं आहे महाराष्ट्र शासन। म्हणजे जे काही महाराष्ट्र शासन असते त्यांना वेगवेगळे कार्य करावे लागत असतात। जसं या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे आरोग्य, शिक्षण, औद्योगिक विकास, वाहतूक, विदेशी वाहतूक, विमान वाहतूक, त्याचप्रमाणे इतर जे कार्य असतात, समाजोपयोगी कार्य असतात, ते कार्य सरकारला करावी लागत असतात आणि त्या माध्यमातून सरकारला जनतेचा विकास म्हणजे समाजाचा विकास साध्य करावा लागतो। त्यासाठी विविध समाजोपयोगी कार्य हाती घेण्याची जबाबदारी ही शासनाची असते। तर महाराष्ट्र शासनाची सुद्धा जी काही जबाबदारी असेल त्या जबाबदारीतून शासनाने महाराष्ट्राचा वेगवेगळ्या प्रकारे विकास केलेला आहे। तर तो विकास कशा प्रकारे झाला त्या घटकाचा अभ्यास आता आपण करूया। तर बघा, पहिलं आहे कृषी क्षेत्र। तर आपल्याला माहिती आहे की आपला देश असेल किंवा आपलं राज्य असेल, तर आपल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये ज्या राष्ट्रीय उत्पन्नातील जो भाग असेल तो सर्वात जास्त भाग शेती क्षेत्रामधून येतो। म्हणजेच आपला जो देश असेल किंवा राज्य असेल ते शेतीप्रधान राज्य आहे किंवा शेतीप्रधान देश आहे। त्याचमुळे राज्याच्या विकासामध्ये शेतीचे क्षेत्र हे अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात आणि शेतीवर अवलंबून असलेले, प्रत्यक्ष अवलंबून असलेले, तसेच त्यावर जे काही संलग्न उद्योग असतात त्या उद्योगांचा विकासांचा समावेश कृषी क्षेत्रामध्ये होतो। बघा, इथे कृषी क्षेत्र व संलग्न क्षेत्र राज्याच्या आर्थिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतात। महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार कृषी व संलग्न क्षेत्रातील राज्याचे एकूण उत्पादनाचे मूल्यवर्धित प्रमाण 2001 ते 2002 मध्ये 15.3% इतके होते। या तुलनेत 2016-17 मध्ये हे प्रमाण 12.2% इतके कमी झाल्याचे दिसून येते। म्हणजे पहा, राज्याच्या आर्थिक विकासामध्ये कृषी जे क्षेत्र आहे ते कृषी क्षेत्र आणि त्याचबरोबर त्यांच्याशी जे संलग्न क्षेत्र असतात त्या क्षेत्रांचा राज्याच्या आर्थिक विकासामध्ये महत्त्वाचा वाटा असतो आणि हे क्षेत्र देशाच्या किंवा राज्याच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात। जर महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार कृषी व संलग्न क्षेत्रातील राज्याचे एकूण उत्पादनाचे मूल्यवर्धित प्रमाण जे होते ते 2001-2 मध्ये किती होते, तर 15.3% इतके होते। 2001 आणि 2002 या आर्थिक वर्षाचा जर विचार केला तर राज्याचे एकूण मूल्यवर्धित प्रमाण हे 15.3% इतके होते। या तुलनेत 2016-17 मध्ये हे प्रमाण किती झाले आहे, तर 12.2% एवढे कमी झालेले आहेत। म्हणजेच 2001-2च्या तुलनेत 2016-17 मध्ये जे एकूण उत्पादनाचे मूल्यवर्धित प्रमाण होते ते मूल्यवर्धित प्रमाण कमी झालेले दिसून येते।
जसं आपण पाहिलं की देशाच्या किंवा राज्याच्या आर्थिक विकासामध्ये शेतीचा जो वाटा असतो किंवा शेतीचा विकास जो असतो तो अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतो. जर शेतीचा विकास झाला तरच शेतीवर जे अवलंबून उद्योग असतात किंवा इतर कुटीर उद्योग असतात त्या उद्योगांचा विकाससुद्धा शेतीवर अवलंबून असतो. जर शेतीचा विकास झाला तर त्याचे संबंधित जे व्यवसाय असतात ते सुद्धा वाढीला लागतात आणि जर शेतीचा विकास त्या प्रमाणात झालेला नाही तर त्यावर अवलंबून जे उद्योग असतात किंवा व्यवसाय असतात त्या व्यवसायांचासुद्धा त्या प्रमाणात विकास होणार नाही किंवा वाढ होणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये जे शेती क्षेत्र आहे त्या शेती क्षेत्रावर अनेक संकट येत असतात आणि त्या संकटामुळे वेगवेगळ्या समस्या या शेती क्षेत्राशी निगडीत असतात. त्या समस्यांचा अभ्यास आता आपण करूया. बघा, कृषी क्षेत्रातील सर्वसाधारण समस्या, त्यामधील पहिली जी समस्या आहे तो आहे जमीन धारणेचा कमी आकार व कमी उत्पादकता. बघा, जसजशी लोकसंख्या वाढ होत आहे तसतशी जमिनीचे क्षेत्र जे आहे ते क्षेत्र कमी कमी होत आहे. आधी आपण बघत असतो की जेव्हा 15-20 वर्षाच्या आधी एखाद्या व्यक्तीकडे 20 एकर शेती असेल किंवा 30 एकर शेती असेल तर सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांना त्याच्या कुटुंबामध्ये अनेक व्यक्तीमध्ये ती शेती विभाजित झालेली दिसून येते. म्हणजेच एका व्यक्तीच्या नावावर किंवा एका व्यक्तीकडे 3 एकर किंवा 4 एकर असे छोटे छोटे शेतीचे भाग आलेले आहेत. म्हणजेच शेतीची जी विभागणी झाली आहे ती विभागणी कमी 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 होत गेलेली आहेत आणि शेतीचा आकारसुद्धा कमी झालेला आहे. आणि त्यामुळे त्याचा परिणाम काय झाला की जी शेतीची उत्पादकता आहे म्हणजे शेतीपासून मिळणारे जे उत्पन्न आहे किंवा उत्पादन आहे ते उत्पादन कमी प्रमाणात होते. कारण शेतीचा जर कमी तुकडा असेल किंवा 2 एकर असेल 4 एकर असेल तर अशा शेतीची मशागत करण्यासाठी त्याला अधिक मजुरांची किंवा अधिक कीटकनाशकांची फवारणी करावी लागेल किंवा अधिक त्याला खर्च करावा लागेल. त्यामुळे त्याचा खर्च वाढेल परंतु त्या प्रमाणात त्याला उत्पादन होणार नाही. म्हणून जमिनीचा आकार जर कमी झाला तर त्यापासून मिळणारी जी उत्पादकता आहे तीसुद्धा साहजिकच कमी होते. म्हणून आपल्या राज्याच्या कृषी क्षेत्राची ही एक प्रमुख आणि महत्त्वाची समस्या आहे की जमिनीचा कमी आकार आणि कमी उत्पादकता. त्याचप्रमाणे दुसरी जी समस्या आहे ती आहे सीमांत अल्पभूधारक व सीमांत शेतकऱ्यांच्या संख्येत झालेली वाढ. आता आधी आपण पाहिलं की जशी लोकसंख्या वाढत जाते तशी तशी शेतीची जी त्यांच्या विभागणी असते तीसुद्धा प्रत्येकामध्ये विभागणी होऊन त्या शेतीचा आकार कमी होतो आणि त्यामुळे जे भूधारक शेतकरी असतील किंवा सीमांत शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ होते. आणि यामुळे सरकारला या घटकांच्या विकासासाठी अनेक उपाययोजना कराव्या लागतात आणि ही शेती क्षेत्राशी संबंधित एक दुसरी महत्त्वाची समस्या आहे ती म्हणजे सीमांत अल्पभूधारक व शेतकऱ्यांच्या संख्येत झालेली वाढ. तिसरी जी समस्या आहे ती आहे रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे शेतजमिनीची अवनती. आपण पाहतो की कुठल्याही पिकाचं उत्पादन करण्यासाठी त्या पिकांवर वेगवेगळ्या प्रकारची कीटकनाशकांची रसायनांची फवारणी करावी लागते. अनेक प्रकारची खते त्यांना पिकांच्या वाढीसाठी द्यावी लागतात आणि अशा रासायनिक खतांच्या कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे प्रमाणापेक्षा जास्त वापरामुळे जमिनीचा जो पोत असतो किंवा जमिनीची जी सुपीकता असते ती सुपीकता कमी होते आणि त्या कमी झालेल्या सुपीकतेमुळे त्या शेतीमधून जे उत्पादन व्हायला पाहिजे ते उत्पादन होणार नाही. म्हणून अशामुळे जे रासायनिक खते आहे कीटकनाशके आहे त्यामुळे शेतीचे उत्पादन तर कमी होतेच परंतु त्यासोबतच जमिनीची सुपीकतासुद्धा कमी होते. जमीन पडीत पडायला लागते. म्हणजेच हे जे रासायनिक कीटकनाशके असतात खते असतात यामुळे आपल्याला तात्पुरत्या स्वरूपात उत्पादनामध्ये वाढ दिसते परंतु दीर्घ कालावधीचा जर विचार केला तर त्यामधून जमिनीचा पोत खराब होऊन
दीर्घ कालावधीमध्ये त्या शेतीमधून जे उत्पादन मिळत आहे ते उत्पादन कमी कमी व्हायला सुरुवात होते. त्यानंतर चौथी जी समस्या ती आहे शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा. पहा, आपल्या राज्याचा जर विचार केला तर अनेक जे शेतकरी असतात ते अल्पभूधारक किंवा सीमांत शेतकरी असतात आणि या शेतकऱ्यांकडे जमिनीची जी मशागत करण्यासाठी असेल किंवा पेरणीसाठी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या शेतीमध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांना कर्ज काढावे लागतात आणि मोठ्या प्रमाणात हे शेतकरी कर्जबाजारी होतात आणि त्यामुळेच हे जे चक्र आहे ते नेहमी सुरू राहते. पुन्हा नवीन उत्पादन घेण्यासाठी कर्ज काढावे लागतात. त्यानंतर पिकाचे उत्पादन झाल्यानंतर किंवा पीक विक्री केल्यानंतर त्यांना जो उत्पन्न मिळते त्या उत्पन्नातून पुन्हा तो कर्ज असते ते कर्जाची परतफेड करावी लागते आणि पुन्हा पुढल्या वर्षी नवीन पीक घेण्यासाठी सुद्धा त्याला कर्ज काढावे लागतात. म्हणजेच अशा चक्रामध्ये त्या कर्जाच्या चक्रामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचा शेतकरी अडकलेला आहे. त्यानंतर पाचवं जे वैशिष्ट्य आहे ते आहे भूसुधारणा कायदा व पीक पद्धती यांची सदोष अंमलबजावणी. हे जे भूसुधारणा कायदा आहे किंवा पीक पद्धती यांची जी अंमलबजावणी आहे ती चुकीच्या पद्धतीने झालेली आपल्या राज्यामध्ये दिसून येत आहे. जे काही भूसुधारणेचे कायदे असेल किंवा पीक पद्धती असेल, पीक पद्धती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पिकाचे उत्पादन घेणे, ही जी उत्पादन घेण्याची पद्धती असेल ती सुद्धा सदोष पद्धतीची आहे. म्हणजे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दोष आहे आणि त्यामुळेच शेतकऱ्यांचा फायदा त्या प्रमाणात होत नाही. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे कोरडवाहू जमीन आणि जलसंचयन सुविधांचा अभाव. आपल्या राज्याचा जर विचार केला तर आपल्या राज्यामध्ये मोठी जमीन हे कोरडवाहू आहे. म्हणजेच कोरडवाहू क्षेत्राखाली असलेले जमिनीचे क्षेत्र हे जास्त आहे आणि सिंचनाखाली असलेले जमिनीचे क्षेत्र हे तुलनेने कमी आहे. त्याचे कारण जलसंचयन सुविधांचा अभाव हे एक महत्त्वाचं कारण आहे. जलसंचयन सुविधांचा जर मोठ्या प्रमाणात विकास झाला तर शेतकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध होईल आणि जी कोरडवाहू जमीन असेल ती जमीन ओलिताखाली येऊन त्यांना वेगवेगळ्या प्रकारची बारामाही पिके घेता येईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्नसुद्धा वाढीस लागेल. त्यामुळे ही एक समस्या आहे ती आहे कोरडवाहू जमीन आणि जलसिंचन सुविधांचा अभाव. त्यानंतर आहे भांडवलाची कमतरता. ही एक महत्त्वाची समस्या आहे की शेतकऱ्यांकडे शेतीमध्ये सुधारणा करण्यासाठी मुबलक प्रमाणात भांडवलाची उपलब्धता नाही. भांडवलाची कमतरता असल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतीमध्ये ज्या सुविधा कराव्या लागतात त्या सुविधा करता येणे शक्य होत नाही. त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या बँकांकडून किंवा सावकारांकडून कर्ज काढावे लागतात. त्यानंतर जे वैशिष्ट्य आहे त्यानंतरची जी समस्या आहे ती आहे ग्रामीण विकास योजनांची अयोग्य अंमलबजावणी. तर ही एक महत्त्वाची समस्या आहे की कृषी क्षेत्राशी संबंधित की ग्रामीण विकासाच्या ज्या योजना आहेत म्हणजे खेड्यांचा विकास करण्यासाठी किंवा ग्रामीण भागांचा विकास करण्यासाठी शासनाने अनेक योजना आखलेल्या आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जी चेन असते म्हणजे जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, ह्या वेगवेगळ्या माध्यमातून त्या ग्रामीण भागांचा विकास करावा लागतो. परंतु ह्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जी सुविधा असते ती अयोग्य प्रकारे अवलंबली जाते आणि त्यामुळे या योजनांचा लाभ सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यानंतरची जी समस्या ती आहे विपणन व्यवस्थेची कमतरता. ही एक महत्त्वाची समस्या आहे की शेतकऱ्यांना विपणन करण्यासाठी अडचणी जाणवतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल योग्य प्रकारे विक्रीसाठी पाठवता येत नाही. म्हणून शेतकऱ्यांना जो लाभ मिळाला पाहिजे, जो आर्थिक लाभ मिळाला पाहिजे तो लाभ मिळू शकत नाही. त्यानंतरची जी समस्या ती आहे हवामान बदलांचा परिणाम. आता बघा आपल्या राज्याचा जर विचार केला तर
आपल्या राज्याचं जे हवामान आहे ते मोसमी पावसावर अवलंबून राहते. म्हणजे जे काही पीक पद्धती असेल ती मान्सूनच्या पावसावरच अवलंबून आहे. जर एखाद्या वर्षी मान्सूनचा पाऊस चांगल्या प्रकारे झाला तर साहजिकच शेतीचे उत्पादन आहे ते सुद्धा चांगले होते. आणि जर मान्सूनचा पाऊस जर प्रतिकूल झाला म्हणजे मान्सूनचा पाऊस कमी झाला तर शेतीमधून मिळणारे जे उत्पादन असते ते सुद्धा कमी असते. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे चक्रीवादळ असेल, दुष्काळ असेल, अतिवृष्टी असेल, यासारख्या वेगवेगळ्या ज्या नैसर्गिक समस्या असतात त्या हवामान बदलांमुळे शेतीवर परिणाम करत असतात. त्यामुळेच हवामान बदलांचा परिणामसुद्धा आपल्या शेतीच्या उत्पादनावर होत आहे. आता बघा, इथे आपल्याला एक प्रश्न विचारला आहे की शेतकऱ्यांनी जर आपला माल मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकांना विकल्यास काय होईल. तर बघा, जर शेतकऱ्यांनी आपला माल शेतीमधून उत्पादित होणारा माल जर थेट ग्राहकांना विकल्यास म्हणजे डायरेक्ट जर ग्राहकांपर्यंत तो माल पोचला तर शेतकऱ्यांना काय होईल, जास्ती प्रमाणात नफा मिळेल. आणि मध्यस्थांना जो मध्यस्थी म्हणून खर्च करावा लागतो, जे विपणन व्यवस्थेमध्ये जे मध्यस्थ असतात त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा खर्च करावा लागतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न हे कमी होते. आणि जर शेतकऱ्यांनी आपला जो शेती उत्पादन असेल ते जर डायरेक्ट आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवले तर शेतकऱ्यांना जास्त लाभ मिळेल. बरोबर आहे. त्यानंतर बघा, आपण पाहणार आहोत महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2017-18 नुसार कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना. याआधी आपण आता कृषी क्षेत्राशी संबंधित ज्या काही समस्या आहेत त्या समस्या पाहिल्या. तर आता आपण सरकारने ज्या काही योजना आखलेल्या आहेत किंवा उपाययोजना केलेल्या आहेत त्या 2017-18च्या कृषी क्षेत्राच्या विकासासाठी ज्या योजना होत्या त्या योजना महाराष्ट्र आर्थिक पाहणीनुसार कोणत्या योजना आखल्या त्या योजनांचा अभ्यास आता आपण करूया. तर पहिली जी योजना त्यांनी आणलेली आहे सरकारने ती आहे वाजवी दरात दर्जेदार बी बियाणांचे वितरण. वाजवी दरात म्हणजे योग्य भावामध्ये बी बियाणांची शेतकऱ्यांना उपलब्धता करून देणे. आणि दर्जेदार बी बियाणे म्हणजे चांगल्या दर्जाचे बी बियाणे असेल ते योग्य किमतीमध्ये शेतकऱ्यांपर्यंत वितरित करणे ही सरकारची एक महत्त्वाची उपाययोजना होती. आणि त्यामुळे कमी किमतीमध्ये जर शेतकऱ्यांना बी बियाणे उपलब्ध झाले आणि योग्य दर्जाचे बी बियाणे उपलब्ध झाले तर शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते. त्यानंतर दुसरी जी उपाययोजना आहे ती आहे खते व कीटकनाशकांच्या वितरण केंद्रात झालेली वाढ. बघा, जे काही खते असेल किंवा कीटकनाशके असेल, फर्टिलायझर्स, ते वितरित करण्यासाठी जे केंद्र असतात त्या केंद्राच्या संख्येमध्ये वाढ करण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना आखलेल्या आहेत. आणि त्यामुळे जे खते आणि कीटकनाशकांच्या विक्रीच्या दुकानांमध्ये किंवा विक्री केंद्रामध्ये वाढ झालेली आहेत. आणि त्यामुळेच जे शेतकरी असतील, खेडोपाडी राहणारे शेतकरी असतील त्यांना जवळच्या परिसरामध्ये ते खते व कीटकनाशके उपलब्ध झालेली आहेत. आणि त्यामुळे त्यांना योग्य वेळेवर योग्य किमतीमध्ये ते खते व कीटकनाशके उपलब्ध झाल्यामुळे आपल्या शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ करणे शक्य झालेले आहेत. त्यानंतर तिसरी जी उपाययोजना आहे ती आहे जलसिंचन सोयींचा विकास. बघा, जर जलसिंचनाची सुविधा उपलब्ध झाली तर शेतकऱ्यांच्या ज्या पीक पद्धतीमध्ये बदल होऊ शकते. जर कोरडवाहू शेती असेल आणि तिथे जर जलसिंचनाची सुविधा केली तर तो शेतकरी फक्त पावसाच्या पाण्यावरच आपल्या पिकाचे उत्पादन न घेता जलसिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे वेगवेगळ्या पिके जसे फळभाज्या असेल, पालेभाज्या असेल, तसेच वेगवेगळ्या प्रकारचे मसाले असतील या प्रकारचे उत्पादन आपल्या शेतीमधून घेऊ शकतो. आणि त्यामुळे जलसिंचनाच्या सोयींचा विकास करणे हे
सरकारने केलेली एक महत्त्वाची उपाययोजना आहे। त्यानंतरची उपाययोजना आहे ती शेती पंपांचे विद्युतीकरण व मागणीनुसार वीज पुरवठा। बघा, या उपाययोजनेमध्ये शेती पंपांचे विद्युतीकरण व मागणीनुसार वीज पुरवठा, शेतकऱ्यांना जे पंपाचे वितरण केले जाते ते आता त्या पंपाचे विद्युतीकरण करण्याचे सरकारने ठरवलेले आहे आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची मागणी असेल त्या शेतकऱ्यांना वीज पुरवठा देणे हे सरकारचं धोरण आहे आणि त्या प्रकारची अंमलबजावणी सरकारने केलेली आहे। म्हणजेच शेती पंपांचे विद्युतीकरण करणे आणि मागणीनुसार वीज पुरवठा देणे हे सरकारच्या उपाययोजनेचा एक भाग झालेला आहे। त्यानंतर पाचवी जी उपाययोजना ती आहे आवश्यकतेनुसार पतपुरवठा। पतपुरवठा म्हणजे शेतकऱ्यांना जेव्हा गरज पडेल त्या गरजेनुसार, म्हणजे शेतीचे उत्पादन जेव्हा पेरणी असेल, कीटकनाशकांची फवारणी असेल त्यावेळेस त्यांना पैशाची आवश्यकता आणि अशा वेळेस सरकारने अशी उपाययोजना केलेली आहे की त्यांना योग्य वेळेवर पतपुरवठा केला जाऊ शकेल। त्यानंतर जी उपाययोजना आहे ती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती APMC, कृषी उत्पादन क्षेत्रात निर्यात क्षेत्र, फलोत्पादन प्रशिक्षण केंद्र, प्रभावी वितरणासाठी क्षेत्रीकरण व बांधणी सुविधांची उपलब्धता। अशा प्रकारे सरकारने कृषी उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना केलेली आहे। त्याचप्रमाणे निर्यात क्षेत्र, कृषीमधून जे उत्पादन होते त्या उत्पादनाची विदेशामध्ये निर्यात करण्यासाठी निर्यात क्षेत्राची स्थापना केलेली आहे। फलोत्पादन प्रशिक्षण केंद्र उभारले आहेत। वेगवेगळ्या प्रकारची फळं असेल त्या फळांचे प्रशिक्षण देण्यासाठी त्या फलोत्पादनाचे उत्पादन कसे करायचे यासाठी प्रशिक्षण केंद्र स्थापन केलेले आहेत। त्याचप्रमाणे प्रभावी वितरणासाठी श्रेणीकरण, म्हणजेच श्रेणीकरण करणे, शेतीमधून जे उत्पादित माल होतात त्याचे श्रेणीकरण करणे, बांधणी सुविधांची उपलब्धता, म्हणजेच जे बांधणी असेल शेतमालांची त्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे, अशा प्रकारच्या उपाययोजना सरकारने केलेल्या आहेत। त्यानंतरचं जी उपाययोजना ती आहे प्रसार माध्यमांच्याद्वारे कृषीविषयक माहितीचा प्रसार करून कृषी व्यवसाय हा नफा देणारा व्यवसाय आहे अशा दृष्टिकोनाची निर्मिती करणे। बघा, वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रसार माध्यमे असेल, TV असेल, दूरदर्शन असेल, वृत्तपत्र असेल, मोबाईल असेल, या वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून जाहिरात करून कृषी व्यवसायामध्ये कसा आपला विकास साध्य करू शकतो आणि हा व्यवसाय फक्त आपल्या जीवन जगण्यापुरताच मर्यादित नाही तर या व्यवसायामधून आपल्याला मोठ्या प्रमाणात नफा मिळू शकतो असा दृष्टिकोन शेतकऱ्यांमध्ये विकसित करण्यासाठी या जाहिरातींचा वापर करण्यात येत आहे। आणि सामान्य शेतकऱ्यांपर्यंत, जे शेतकरी दुर्गम भागात राहतात किंवा अतिशय दूरवरच्या भागामध्ये राहतात त्या शेतकऱ्यांपर्यंतसुद्धा या जाहिरातीच्या माध्यमातून शेतीच्या संबंधित ज्या काही समस्या असतील त्या समस्या दूर करून शेतकऱ्यांचा नफा कसा वाढेल यासाठी या जाहिरातींच्या माध्यमातून सरकारने प्रयत्न केलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, यावरून आपल्या लक्षात आलं असेल की शेती क्षेत्र किंवा कृषी क्षेत्र जे आहे ते राज्याच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि या क्षेत्राला अनेक समस्या भेडसावत आहे आणि या समस्या सोडवण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत। या उपाययोजनांचा आणि समस्यांचा अभ्यास आजच्या तासिकेमध्ये आपण केलेला आहे। तर यापुढील भाग आपण पुढच्या तासिकेमध्ये अभ्यासू। धन्यवाद।